मित्रांनो, रथसप्तमी म्हणजे काय व त्याचे महत्त्व काय ते मी आज सांगणार आहे. रथसप्तमी म्हणजे सूर्याची जयंती. हिवाळ्यानंतरचे दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात आणि शेतीसाठी अनुकूल वातावरण देखील तयार होऊ लागते. आता रथसप्तमीचे 4 धार्मिक महत्त्व असे आहेत. 1. भगवान सूर्याचा उत्सव म्हणजे हा दिवस भगवान सूर्याच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. 2. ऋतू परिवर्तनाचा संकेत म्हणजे हिवाळ्याचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि उष्णतेचे प्रमाण वाढू लागते. 3. 7 घोड्यांचा रथ म्हणजे या दिवशी सूर्यदेव आपल्या सप्ताश्व रथावरती आरूढ होऊन पृथ्वीला ऊर्जेने प्रकाशित करतात. 4. पापनाशक दिवस म्हणजे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान केल्याने आणि सूर्याला अर्घ्य दिल्याने पापाचे क्षालन होते. आता रथसप्तमीची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून नदी किंवा घरी स्नान करून तांब्यात पाणी घेऊन त्यात लाल फूल, तीळ, कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य करावे. तसेच 7 प्रकारच्या धान्यांची पूजा करावी आणि सूर्य गायत्री मंत्रांचा जप करावा आणि तीळ, गूळ किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. मित्रांनो, रथसप्तमी हा सण भारत देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये साजरी केला जातो. विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसा आणि आपला महाराष्ट्र या राज्यामध्ये रथसप्तमी हा सण अगदी उत्साहाने साजरी केला जातो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माझ्या फक्त आपलातून माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.